हॅलो गाईज, वेलकम बॅक. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच होतं की आपण कैऱ्या आणल्या छान मळ्यातून तोडून. लोणच्याच्या कैऱ्या आहेत त्या. सो आता आपण घरी लोणचं बनवतो आहे कैऱ्यांचं. पप्पांनी जाऊन मार्केटमधून कैऱ्या कापून आणल्या आहेत. त्याला आता छान आपण पुसतो आहे, त्याची आतली कोय साईडला करतो आहे. ही थोडी मोठी प्रोसिजर आहे, पण तुम्हाला छान चविष्ट लोणचं पाहिजे असेल तर हॅव सम पेशन्स. मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला लोणच्याची रेसिपी सांगणार आहे. मस्त पुसून घेतलं आहे. त्याच्यावरती आपण आता हळद टाकतो आहे. हळद मिक्स करून आपण त्याला रात्रभर बांधून ठेवणार आहे, जेणेकरता लोणच्याचं सगळं पाणी निघून जाईल. ते पाणी निघाल्यानंतर त्याचं कसं खराब होत नाही लोणचं. सो त्याला आपण बांधून ठेवू. ही जी लोणच्याची पद्धत आहे ही खानदेश नाशिककडची आहे. मस्तपैकी थोडंसं मीठ घालूया, चांगलं मिक्स करूया आणि त्याला असं कॉटनचा कपडा ज्याच्याने पाणी त्याचं बाहेर येईल, गळेल असं आपण छान. फॉर एक्झाम्पल असं पनीर कसं घरी जर आपण पनीर बनवतो, बांधून ठेवतो पॅक आणि त्याचं पाणी नितरवतो, तशा टाईपचं करायचं आहे आपल्याला. रात्रभर ठेवायचं आहे हे. दुसऱ्या दिवशी आपण याला मस्तपैकी इनडोअर घरात कमी फॅन खाली किंवा बिना फॅनचं सुकवायचं आहे त्याला. लावून आणि पाणी काढायचं बांधून आता घ्यायचं घे ऐ ते घेऊ का? पप्पाला पण घेते. 1 2 3 उद्या मसाला बनवतात तिचं फ्रेश आहे. दिलं ते अंधारात कशाला घेतलं? आपण आता हे सगळं शेकून घेणार आहोत. प्लेन तिकडे तेल तापत ठेवलंय. मोहरीची डाळ, बडीशोप, लवंगा, मिऱ्या, गरम मसाला, चक्रीफूल, दालचिनी, फूल, दालचिनी. अजून काय काय गरम करायचं आपल्याला? मीठ भाजायचं. मीठ भाजायचं. गरम तेल होतं ते आपलं. अरे लोणच्याचा मसाला तयार. तर आपण नमक गरम करतोय, मीठ. आणि मीठ गरम का करतो आई? आयोडीन ओलावा कमी करायला, म्हणून त्याच्यात आयोडीन उडवतोय आपण. मॉइश्चर कमी करतोय, जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही. बडीशेप दळून घेतली आपण आणि आपले खडे मसाले रोस्ट केले होते ते पण दळून घेतले आपण. मेथीचे दाणे पण आपण थोडेसे गरम करून दळून घेतले. आता हे सगळं एकत्र करायचं आपल्याला. खाली मस्तपैकी मीठ घातले. आता आपण किती किलोच्या आंब्याला किती किलोचा मसाला केलाय? 7 किलोच्या कैऱ्या आहेत आणि 9 किलो कैरी. 9 किलो कैरी. 9 किलो कैरीला 1 किलो मीठ, 1 किलो मीठ, 1 किलो मिरची पावडर, 1 किलो मिरची पावडर, 750 ग्रॅम मोहरी डाळ, 750 ग्राम मोहरी डाळ, 100 ग्रॅम बडीशोप, बडीशोप. 25 ग्रॅम लवंगा मिरे. ओके. मोहरीची डाळ. आता आपण मोहरीची डाळ टाकतोय. खाली मीठ टाकलं, वरून मिरची पावडर आली. आता मोहरीची डाळ, बडीशोप, लवंगा, मिऱ्या, खडा मसाला तळून घेतलेला, काळी तीळ, कलोंजी, सॉरी काळी तीळ नाही, कलोंजी, हिंग, 2 चमचे हिंग, गरम उकळलेलं तेल. हा हा हा, असा मस्त सुगंध चालू झालाय आता.
हळूहळू पळीने तेल घालायचं आहे उकवायचं, नाहीतर मिरची जळेल. आमची आजी असं भारी चंच बनवायची, ती रेसिपी ही आमची लिहून ठेवलेली आम्ही आजीकडून. आणि त्याच कैऱ्या ज्या कैऱ्यांचा आता नंबर आलेला आहे हळदीचा. आपण हळद वरून टाकतोय म्हणजे ती गरम तेलात करपली नाही गेली पाहिजे म्हणून. आता अर्ध तेल टाकून आपण डाळ वगैरे भाजून घेतलीये, मोहरीची मसाल्यावर टाकलाय, बडीशेपवर टाकलंय, वरून बाकीचं उरलेलं तेल आता वरून घालू आपण. उलट नाही पाहिजे झाडायला. आता आपण पटापट मिक्स करू. हा 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 सुंदर दिसतंय. पण असं वाटतं आता मला चपाती द्यायला लागेल, जबरदस्त. चपाती द्यायला लागेल, भेंडीची भाजी. त्यांचा पहिल्याच मागच्या वर्षी पडलाय का? काय बस झालं, झालं का तुला? मस्त झालं खात. नाही आलं. ते साईड नेल पडणार नाही. आणि ते आता आज तोपर्यंत चाळ, संध्याकाळपर्यंत त्याची किती वेळ चाळ 3-4 तास आपण हे मसाला ठेवलेला होता, जोपर्यंत तेल गार होत नाही, सगळं गार होत नाही. आता आपल्या ज्या फोडी होत्या, जे रात्रभर आपण सुकवल्या, दिवसभर होत्या हळद लावून, त्याला आपण आता मस्तपैकी खारेमध्ये डुबवणार आहेत. आ हा हा, मस्त, का सुंदर सुगंध येतोय. माझ्या हाताची सगळ्या फोडींना व्यवस्थित खार लावून घ्यायचंय, म्हणजे आपल्या हाताची चव त्या फोडीमध्ये गेली पाहिजे, त्या लोणच्यामध्ये. जेवढे पण फोडी दिसतात त्याला सगळ्यांना पूर्ण खार लागला पाहिजे, असं मस्तपैकी. असं खार मिक्स करून मस्त तुमची बरणी असेल एखाद्याची लोणच्याची, त्याच्यात भरायचे आणि आपलं लोणचं तयार. कसं वाटलं? आपण इथे मिक्स करतोय आणि मोकळ्या टपामध्ये टाकतोय. तुम्ही डायरेक्ट बरणीत भरू शकतात, म्हणजे कसं त्याला व्यवस्थित तुम्हाला चाळायला जमेल. त्याला 2-3 दिवस मिक्स करा, खार व्यवस्थित गेला पाहिजे, तेल सगळं लागलं पाहिजे. ही आहे प्रोसेस. लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा.